नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन माहिती। ती माहिती कोणती आहे चला तर बघूया व्हिडिओतून। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माहिती अशी आहे, शिक्षकेतरांची भरती ही पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीतील पारदर्शकतेमुळे हालचाली, रिक्त पदांमुळे शाळांना अडचणी, खाजगी अनुदानित शाळांमध्ये लिपिका, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी शासनाने सुधारित आकृतीबंध जाहीर केला खरा, पण लागलीचं पत्र काढून ही भरती स्थगित करण्याचे आदेश दिले। यामुळे हजारो पदे रिक्त असल्याने शाळांना अडचणींना सामना करावा लागत आहे। त्यातच आता शिक्षकांप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील पोर्टलमार्फत होणार असल्याचे सांगितले जात आहेत। यामुळे इच्छुकांचे धावे दणाणले आहे। 2005 नंतर खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर पदांचा भरतीला ब्रेक लागला होता। 2019चा नवीन आकृतीबंध जाहीर झाल्यावर विविध लोकप्रतिनिधी व संघटनांनी न्यायालयीन तसेच अन्य मार्गाने लढाई लढवून भरतीला सुरुवात केली होती। मागच्या 3 ते 4 वर्षात विविध शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरलीही नाही। मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी नुकतेच पत्र काढून संबंधित पदभरती स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत। केवळ संच मान्यतेचे कारण देत ही पदभरती बंद करण्यात आली असून यावर आता विविध शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे। 30,000 पदांची होती भरती। राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची 17,695 पदे, वरिष्ठ लिपिकांची 4,912 पदे आणि मुख्य लिपिकांची 923 पदे असतील। ग्रंथपालकांची 2,118 पदे तर प्रयोगशाळा सहाय्यक 9वी ते 10वीची 4,685 पदे निर्माण होणार आहेत। प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक 2,040 पदेही निर्माण केली जाणार आहेत। यातून अंदाजे 30,000 पदभरती होण्याची शक्यता वर्तवली होती। ही पदे रिक्त असल्याने अनेक शाळांमध्ये अध्यापनाव्यतिरिक्त अनेक कामे शिक्षकांनाच करण्याची वेळ येत आहे। त्यानंतर होणार भरती तर बघूया यामध्ये काय म्हणतात तर 2024 ते 25 या वर्षाच्या ऑनलाईन संच मान्यता झाल्यानंतर मंजूर होणाऱ्या पदानुसार मंजूर अतिरिक्त व रिक्तबाबतच्या अहवाल व अतिरिक्त होणारे शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पदभरतीबाबत निर्णय घेतला जाईल, असे भरतीबंदीच्या पत्रात म्हटले आहे। कोणत्याही प्रकारची शिक्षकेतर भरती तसेच वैयक्तिक मान्यता शालार्थ ID वर पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिले जाऊ नयेत असे स्पष्ट या पत्रात नमूद केले आहे। त्यामुळे आता स्थगिती उठेपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार हे उघड आहे। तर जवळपास सर्व शाळेत नव्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीची गरज आहे। नियमानुसार ती भरती सुरू पण होती, मात्र अचानक स्थगिती दिल्याने शाळांच्या शैक्षणिक कामकाजात अडचणी येणार आहेत। प्रचलित पद्धतीने या पदांची भरती पुन्हा सुरू करावी असे सचिन मुंडे, अध्यक्ष, येवला तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी सांगितले आहे। तर ही होती शिक्षकेतर पदभरतीबद्दल आलेली पवित्र पोर्टलमार्फत एक नवीन माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।